किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। जेनझी जनरेशनची काय फ्रिक्वेन्सी आहे, कोणी सांगेल का याच्याबद्दल थोडंसं? मुलांना जेव्हा एखादं लेक्चर चालू करता, नवीन विषय असतो, तुम्ही नवीन टॉपिक सुरू करता, तर मुलांना आहे ना त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये त्यांना काय आवडणार आहे त्या गोष्टीकडे पहिले घेऊन गेलं पाहिजे. एकदा ते 5-10 मिनिटं त्यांचा इंटरेस्ट निर्माण झाला की ऑटोमॅटिक हळूहळू तुमच्या विषयाकडे त्यांना न्या आणि मग त्यांचा इंटरेस्ट आपोआप येतो. त्यांचं सध्याचं वागणं काय आहे, कोणाच्या मनात काय चाललंय, कोण कुठे बसलंय, मग त्यांचं एक्सप्रेशन काय ते पहा, त्याप्रमाणे त्यांचा मूड पाहून आपल्याला हे कंटेंट द्यायला पाहिजे असं मला वाटतं. प्रश्न साधा आहे की आत्ताच्या जनरेशनच्या अशा पॉझिटिव्ह ऍप्लिकेशन बद्दल तुम्हाला सांगायचं की तुम्हाला माहिती आहे आत्ताची जनरेशन आपल्यापेक्षा स्मार्ट आहे. दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. पहिली म्हणजे जेन्युइन आहे, आपले जे स्टुडंट्स आहेत ते सध्या जेन्युइन आहेत. आणि दुसरं म्हणजे ते जुगाडू आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये काही ना काहीतरी ते लूपहोल फाइंड करून जुगाड काही ना काहीतरी करून स्वतः काहीतरी क्रिएट करतात. दॅट इज अमेझिंग. सध्याच्या स्मार्ट जनरेशन मध्ये कोणते पॉझिटिव्ह ऍप्लिकेशन्स आहेत की ज्यामुळे ते एक उत्तम आयुष्य जगू शकतील असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं त्यांची रिस्क टेकिंग ॲबिलिटी आहे. आर जनरेशन यूज टू टेक कॅल्क्युलेटेड रिस्क इन एव्हरीथिंग. पहिले सगळं कॅल्क्युलेशन करून सगळं करून मग ती गोष्ट ट्राय करणं. मग थोड्यापैकी आता ते इवन इफ दे फाउंड सम सॉर्ट ऑफ वे दे विल स्टार्ट वॉकिंग ऑन दॅट. Or even if it not much that calculated, even they will take that part. तुम्हाला काय वाटतं ॲज अ टीचर म्हणून की मुलं संस्कारक्षम नाहीये की त्यांच्या तारुण्यसुलभ बंडखोरी आहे आणि त्याला एकदा पटवून दिलं की ते त्या गोष्टी स्वीकारतात? आताचे जे स्टुडंट्स मी ऑब्झर्व करताना मला असं वाटतं ते व्हेरी बोल्ड. आमच्या जनरेशनला मित्र बनवणं, सोबत राहणं किंवा समोर स्टेजवरील बोल म्हटलं की थोडं स्लो होते. वी नीड टू प्रॅक्टिस दॅट. आताचे स्टुडंट्स तसं नाही आहे. ते लिव्ह देअर लाईफ. ते खूप एन्जॉय करतात, फिरायला जातात, ट्रेकिंगला जातात, बघितलं जातात. सो इट्स पार्ट ऑफ देअर इट्स पार्ट ऑफ देअर लाईफ. आम्ही ज्या अपेक्षेने आलो होतो त्या अपेक्षेपेक्षा 200 पटीने चांगला कार्यक्रम झाला. तुम्ही जे सांगितलं तुमच्या मताशी मी 100% व्यक्तीच्या सहमत आहे. प्रत्येकाला व्यक्त व्हावंसं वाटतं पण तो असं कोणीतरी करून घेणारा लागतो. त्या लोकांनी तुम्ही आला, नक्कीच आमच्यामध्ये 0.1, 0.01 हा जरी आम्ही थोडा बदल केला तर 100% फायदा होणार.
तुम्ही एका वेगळ्या विश्वात नेलं की ज्याची आता खरंच खूप गरज आहे. सध्याच्या काळामध्ये आपण खूपच मुखवटा पांघरूनच जगतोय, तर त्या याच्यातनं बाहेर निघण्यासाठी खरंच वेगवेगळ्या कला शिकल्याच पाहिजेत. आणि आपल्या घराला सुसंस्कृत बनवलं तरच आपला देश, हा तुम्ही म्हणता तसा एक भारत आपल्या शरीरात आहे, तो आपल्या घरापासून आपल्याला सुरुवात करावी. प्रश्न साधा आहे की आत्ताच्या जनरेशनच्या अशा पॉझिटिव्ह ऍप्लिकेशन बद्दल तुम्हाला सांगायचं की तुम्हाला माहिती आहे आताची जनरेशन आपल्यापेक्षा स्मार्ट आहे. दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. पहिली म्हणजे जेन्युअन आहेत ते, आपले जे स्टुडंट्स आहेत ते सध्या जेन्युअन आहेत. आणि दुसरं म्हणजे ते जुगाडू आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये काही ना काहीतरी ते लूप होल फाइंड करून जुगाड काही ना काहीतरी करून स्वतः काहीतरी क्रिएट करतील. सो दॅट इज अमेझिंग. अशी कुठले ऍप्लिकेशन तुम्हाला वाटतात की आत्ताच्या मुलांच्या मध्ये हे ऍप्लिकेशन आहेत आणि हे खूप चांगले आहेत? ते काही पण म्हणजे नवीन गोष्टी पाहतात तर त्यांचा फ्युचरमध्ये किती ॲप्लिकेशन करू शकतात ते त्याचा खूप विचार करतात. जसं त्यांचं आता जस्ट AI जसं सुरू आहे तर ते नेहमी त्याच्याबद्दलच ते विचार करत राहतात, म्हणजे याचा काहीतरी काही उपयोग करता येईल का. आता जसं एक क्वेश्चन जरी आला तर ते AI काय आन्सर देऊ शकतं ते त्याचा खूप विचार करतात. व्हेरी गुड. सगळ्यांनाच नवीन ॲप्लिकेशन्स जे काही आहेत त्यांचं नॉलेज आहे बऱ्यापैकी त्यांना जाणून घ्यायचं. आणि एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे, दे आर मोर क्युरियस अबाउट द रिझनिंग इन द सेन्स हे का शिकायचं आहे, याचं काय इम्पॉर्टन्स आहे एक्झॅक्टली, तर ते त्यांना आधी सांगावं लागतं. म्हणजे ते सांगितलं की त्यांना कळतं का याचं ॲप्लिकेशन पुढे कुठे होणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ॲक्च्युली स्टुडंट्स खूप सोशियली अवेअर आहेत. म्हणजे माझ्याकडे नेटवर्किंग सब्जेक्ट असल्यामुळे मी कुठल्याही आता सायबर अटॅकचा जरी विषय काढला तर ते ऑलरेडी त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात, म्हणजे ते ऑलरेडी अपडेटेड असतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्या गोष्टी यूट्यूबवर मिळत आहेत किंवा गुगलवरून मिळत आहेत, नेटवर मिळत आहेत, त्याच्यापेक्षा एक शिक्षक म्हणून आपण वेगळं काय करतोय, वेगळं काय देतोय, म्हणजे एक शिक्षक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी जास्त दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि त्यासाठी प्रॅक्टिकल अनुभव मुलांना कसा देता येईल, तर या इंडस्ट्रीचा किंवा या बेसचा तुम्ही उपयोग प्रॅक्टिकल अनुभव मुलांना देण्यासाठी निश्चित करा. माझे वडील पण इंजिनिअरिंगला लेक्चरर होते. पहिल्यांदा ज्यावेळी ते लेक्चरला गेले त्यावेळी त्यांची एक 4-5 लेक्चरची त्यांनी तयारी करून नोट्स काढून गेलेले होते. तिथे ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी असं लक्षात आलं की 30 मिनिटामध्ये 5 दिवसाचा पिरियड, 5 पिरियडचा विषय संपलेला होता. त्याच्यामुळे मुलं जास्त चॅलेंजिंग आहेत, ॲग्रेसिव्ह आहेत. त्यांची उत्कंठा जागृत ठेवण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपल्याला आपली एज्युकेशन लेवल किंवा हे आपलं अपग्रेड होणं हे महत्त्वाचं आहे. आजकालच्या मुलांमध्ये ॲक्च्युली जिज्ञासू वृत्ती आणि जे उत्सुकता आहे ती खूप वाढलेली दिसते. छोट्या मुलांपासून जर बघितलं, आजकाल आमच्या घरात पण छोटी मुलं आहेत तर त्यांनी सुद्धा आता मोबाईलवर जे काही AI आहे की आपण कसं बोलतोय, काय त्याच्यामध्ये काय प्रतिसाद मिळतो, काय अपडेट मिळतो, हे आत्ताच ते शिकत आहेत. जे की सो त्यांची आपण याच्या आधी एक जनरेशन बघितली की ज्यांना क्युरियोसिटी तयार करावी लागत होती, आताच्या मुलांच्या मध्ये ते इनबिल्ड आहे. व्हेरी गुड. मुलांना आपण जेव्हा कोणती थेरॉटिकल कन्सेप्ट एक्सप्लेन करत असतो तेव्हा जनरली मुलांना थेरॉटिकल कन्सेप्ट म्हटलं की त्यांना ते बोरिंग वाटतं. त्यांना जेव्हा आपण ऑडिओ, व्हिज्युअल किंवा व्हिडिओमध्ये त्यांना जेव्हा आपण प्रेझेंट करतो तर त्या गोष्टी त्यांना एक
10 मिनिटाचं तुम्ही एक्सप्लेन करणार ते 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्यांना त्या कन्सेप्ट क्लिअर होतं. सो त्यांची ती ग्रास्पिंग पॉवर असते आणि त्यांना ती हॅबिट असते की रिसेंटली ते रील्स वगैरे बघतात. जसं इन्स्टा आहे ते पण प्रोबॅबली त्यांना एक प्रोबॅबली प्रॉफिटेबल आहे, प्लस यूट्यूब आहे की त्याच्यातनं ते व्हिडिओ मार्फत ते खूप सारे कन्सेप्ट क्लिअर करू शकतात. कारण तो 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवणारा 10 तास मेहनत करून तो 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो. मुलं संस्कारक्षम नाहीये की त्यांच्या तारुण्य सुलभ बंडखोरी आहे आणि त्यांना एकदा पटवून दिलं की ते त्या गोष्टी स्वीकारतात. एक एज असते ज्याच्यामध्ये त्यांना कोणाचंच ऐकायचं नसतं. सो ते या एज फेजमध्ये आहे की जेव्हा मुलाचा पायथन जेव्हा बापाच्या पायात येत असेल त्याला रागवून नाही समजत. सो तुम्ही त्याचा फ्रेंड व्हा, त्याला काय सांगायचं आहे तेव्हा त्याला काय विचारायचं आहे ते व्यवस्थित जर तुम्ही एक्सप्लेन करून सांगू शकला तर तो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मित्र होईल. It's not only about music, it's about the harmony that you bring while you deliver your lecture. So that connect to, in order to bring that harmony in students, people, there should be a connect. पहिले तर मला हे सेशन खूप आवडलं आहे आणि माझी इच्छा आहे की मी परत हे सेशन बघायला यावं आणि स्टुडंट्सशी कसं कनेक्ट व्हायचं आणि आपल्या रिअल लाईफमध्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपण आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे तरच तो आपल्याला आनंद घेता येतो आणि स्टुडंट्सला समजण्यासाठी आधी आपल्याला व्यक्त व्हावं लागतं तरच त्यांना कळतं. हेच मी आजच्या सेशनमधून शिकले. जी तुमची जी एनर्जी आहे दॅट एनर्जी विल ऑलवेज बी युजफुल टू इन्फ्लुएन्स द अदर पीपल यू आर सिटिंग इन फ्रंट ऑफ. जर तुम्ही तिथे जाताना जर तुम्हीच मूडमध्ये नाही आहे शिकवण्याचा तर ते त्या सिनारिओमध्ये तुम्ही समोरून एक्सपेक्ट नाही करणार की त्यांना समजेल. म्हणून इन वॉट एनर्जी यू गो इन फ्रंट ऑफ पीपल दॅट इज समथिंग आय लर्न फ्रॉम दिस लाईफ. मला फक्त एकच गोष्ट लक्षात आली, आय एम गोइंग टू इम्प्लिमेंट इट अँड दॅट इज नथिंग बट आपले जे एक्सप्रेशन आहेत ते एक्सप्रेशन जर आपण चेंज केले तर समोरच्याला आनंद होतो, समोरच्याला आनंद झाला की आपल्याला बाय डिफॉल्ट आनंद होतो. तर एक्सप्रेशन चेंज करणं हे 100% मी करणार अँड आय एम 100% शुअर की बाकीचे सुद्धा शिक्षक हे करतीलच. सेशन खूप छान होतं. 3 गोष्टी घेतल्या. एक स्माईल करा, जसं एक्सप्रेस करा, यू शुड बी एक्सप्रेसिव्ह आणि कनेक्ट करा. मला तुमच्याकडून एक गोष्ट नवीन शिकली की जरी एन्व्हायरमेंट तुमचं सगळे स्ट्रेसमध्ये असत म्हणजे नुकतंच लेक्चर करून आले कोणी कुठल्या स्ट्रेसमध्ये तुम्ही जर स्वतः एनर्जेटिक असाल तर तुम्ही माहोलसुद्धा एनर्जेटिक करू शकता आणि मी तुमच्याकडून खरंच शिकलो. थँक्यू सो मच. ह्या सेशनमुळे मला कुठंतरी वाटलं की हे फॅमिलीत पण माझं मिसिंग आहे. तुम्ही जे म्हटले की आईला एक हक करून बघा, वडिलांना एक हक करून बघा, तर मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये पर्सनली जर का मला आज या सेशनमधनं शिकायला भेटलं असेल तर ते फॅमिलीमध्ये पण एक्सप्रेस व्हायला हवं, ती कदाचित गरज आहे. आणि आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं आहे, कदाचित तो धाक होता, पण आता आपण इतके मोठे झालो आहोत की आईवडिलांना एक हक करून त्यांच्याशी थोडंसं डिस्कशन केलं पाहिजे किंवा त्यांच्याशी एक इमोशनल अटॅच व्हायला हवं, जे काही कदाचित मिसिंग आहे लाईफमध्ये, ते एक शिकायला भेटलं मला. मला आज एक कळालं की म्हणजे भावना व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. कोणासमोरही असो, मोठे असो, लहान असो, व्यक्त होणं महत्त्वाचं आहे. लेक्चर घेणं इम्पॉर्टंट नाही, सिलेबस कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट नाही, स्टुडंट्सला किती समजते, त्याला इंटरॅक्टिव्ह किती बनवणे, त्यांची इन्व्हॉल्वमेंट इम्पॉर्टंट असते. सो ते इम्पॉर्टंट, ते आज नक्कीच त्याला इम्प्लिमेंट करेल.